गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? तुम्ही मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास करा आणि कोरोना महामारीच्या काळात स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, पण अभ्यास करायला मात्र विसरू नका. चला, आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मॅडम कॉलेज कधी चालू होणार आहे? ते माहिती नाही बाबा आम्हालाच. बघ कसं सांगता येईल? जेव्हा सरकारी निर्णय होईल की मुलांना कॉलेज केव्हा सुरू होईल या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाहीये. कारण ज्याप्रमाणे आम्हाला ऑफिशियल सूचना येईल शाळेकडून तेव्हा सुरू होईल. शाळेला सूचना येईल सरकारकडून, शिक्षण विभागाकडून की कॉलेज सुरू केव्हा करायचं, कशा प्रकारे मुलांना बोलवायचं, या प्रकारे सूचना आम्हाला येईल. तशी सूचना तुम्हाला आम्ही देऊ. कॉलेज केव्हा सुरू होईल, खरं तर हा खूप प्रश्न असा आहे की उत्तर बहुधा कोणालाच माहिती नाहीये. जशी परिस्थिती असेल, कोरोना रुग्ण कमी झाले की मग कॉलेज सुरू होऊ शकतं, पण त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. मास्क वापरायचा, सॅनिटायझर वापरायचं, वारंवार हात स्वच्छ धुवायचे आणि विनाकारण बाहेर जायचं नाही. कारण असेल तर बाहेर जायचं, पण काळजी घेऊन. या सर्व सूचना किंवा सर्व नियम आपण पालन केले, सोशल डिस्टन्स ठेवला, म्हणजे सामाजिक दृष्ट्या अंतर ठेवलं, तर लवकरच कॉलेज सुरू होऊ शकतं, रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि आपल्याला कॉलेजमध्ये जायला मिळेल. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या. पण एक लक्षात घ्या की जरी तुम्ही घरी आहात पण तुमचा अभ्यास थांबलेला नाहीये, अभ्यास चालूच आहे. मग ऑनलाईन अभ्यास करायला काहीच हरकत नाही. सगळ्या प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत, त्याचाही तुम्ही लाभ घ्या. म्हणजे शाळेतच यायला पाहिजे अशा अडचणीच्या प्रसंगी असं काही नाहीये. आलंय का लक्षात? चला अभ्यासाला सुरुवात करूया. सुस्वागतम, शुभ सकाळ. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र, इयत्ता 12वी. इयत्ता 12वीचा अर्थशास्त्र हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. चला यामधील कोणता घटक अभ्यासणार आहोत? प्रकरण क्रमांक 3 आपण अभ्यासाला आज सुरुवात करत आहोत. प्रकरण क्रमांक 3, मागणीचे विश्लेषण. मागणी या शब्दाला इंग्रजीमध्ये डिमांड असं म्हणतात. स्पेलिंग पण लक्षात ठेवा, म्हणजे अर्थशास्त्र अभ्यासताना इंग्रजी विषयाची पण तयारी होऊन जाईल. डिमांड अनालिसिस म्हणजेच मागणीचे विश्लेषण, आणि यामध्ये उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे मागणी म्हणजे डिमांड. यामध्ये काय अभ्यासणार तर मागणीची व्याख्या, इच्छा आणि मागणीमधला फरक, नंतर मागणीचा वक्रही अभ्यासायचा आहे आपल्याला, मागणीचा नियम अभ्यासायचा आहे, मागणी पत्रक अभ्यासायचे आहेत. चला तर पाहूया. डिमांड किंवा मागणी या उपघटकाची प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षात घेऊया आपण. मागील प्रकरणामध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पनेचा अभ्यास केला आहे. आपण उपयोगितेच्या 2 संकल्पना अभ्यासलेल्या आहेत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता याचा अर्थ सर्व नगांच्या उपभोगापासून मिळालेली एकूण उपयोगितांची बेरीज, आणि सीमांत उपयोगिता याचा अर्थ शेवटच्या नगाची उपयोगिता. सीमांत या शब्दाचा अर्थ आहे शेवटचा, हे लक्षात ठेवा. उपयोगिता मागणीचा आधार आहे. मागणीचा आधार उपयोगिता आहे. याचं उदाहरण घ्या की तुम्हाला पेनची गरज आहे, पेन पासून तुमची लेखनाची गरज पूर्ण होणार आहे, म्हणून तुम्ही मागणी करायला जाता, दुकानामध्ये पेन खरेदी करायला जाता. पेन खरेदी करायला जाता म्हणजे तुम्ही पेनची मागणी करता दुकानामध्ये पैसे देऊन. म्हणून उपयोगिता मागणीचा आधार आहे. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता तुम्हाला मिळणार नाही त्या वस्तूची मागणी केली जाणार नाही. हे वाक्य महत्वाचं. उपयोगिता मागणीचा आधार आहे. विशिष्ट वस्तूंमध्ये असणारी उपयोगिता इच्छा निर्माण करते. आता पहा की वस्तूमध्ये माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता उपयोगिता आहे, म्हणून इच्छा निर्माण होते. आपल्याला इच्छा निर्माण होते की कुठे फिरायला जायचं असेल, गाडी घ्यायची असेल, टीव्ही घ्यायचा, नवीन मोबाईल फोन घ्यायचा, कॉम्प्युटर घ्यायचा,
किंवा सायकल घ्यायची किंवा अनेक काही वस्तू आपल्याला घ्यायची मनात इच्छा असते, पण शक्य होतं का? नाही, कारण त्यासाठी पैसे लागतात. पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. म्हणजे उपयोगिता जी आहे स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. त्या वस्तूची उपयोगिता संबंधित व्यक्तीला जाणवली तरच मागणी निर्माण होणार आहे. या प्रकरणामध्ये मागणीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच आपण आता उपयोगिता मागणीचा आधार आहे आणि मग मागणी कशी निर्माण होते, व्याख्या काय, मागणीचा नियम काय ते अभ्यासणार. मागणीचे विश्लेषण उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडित आहे आणि मागणी कशाशी निगडित आहे तर उपभोक्ता म्हणजे ग्राहक की बाजारात जाऊन तो वस्तू खरेदी करतो त्याचं वर्तन कसं आहे याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच मागणीचं विश्लेषण करायचं म्हणजेच उपभोक्त्याच्या वर्तनाचं विश्लेषण करायचं. मागणीचं विश्लेषण ग्राहकाच्या किंवा उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडित म्हणजे संबंधित आहे. आता पाहूया आपण मागणीची संकल्पना समजावून घ्यायची आहे. सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा, की व्यवहारामध्ये असं समजलं जातं की मागणी कशाला म्हणायचं, इच्छा. की मुलाने चॉकलेट मागितलं आणि एखाद्याने पुस्तक मागितलं त्याला मागणी असं म्हटलं जातं. पण इच्छा आणि मागणी दोन्हीमध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट की फरक विचारला जातो दोन गुणांच्यासाठी, इच्छा आणि मागणी याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे लक्षात ठेवा. इच्छा ही एक मनाची संकल्पना आहे, लक्षात घ्या. माणसाला इच्छा होऊ शकते, कोणाला कोणती इच्छा होऊ शकते, मनाची संकल्पना आहे. म्हणजे एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा, की मला अमुक हवं आहे, तमुक हवं आहे, हे पाहिजे ते पाहिजे, अशी मनात इच्छा असते. वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय, हे लक्षात घ्या. आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते. म्हणजे इच्छाच, पण इच्छेचे रूपांतर मागणीत केव्हा होणार आहे तर त्याला खरेदी शक्तीचे पाठबळ. खरेदी शक्ती म्हणजे काय तर आपल्याकडे पैसे पाहिजेत, पैशाची शक्ती असेल तर आपण वस्तू खरेदी करू शकतो. आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी, की ते खर्च करायची तयारी पाहिजे. नाही तर आपल्याकडे पैसे आहेत, वस्तू खरेदीची इच्छा पण आहे, पण मनाची तयारीच नाहीये ते पैसे खर्च करण्याची, मग अशी इच्छा मागणीत रूपांतरित होणार नाही. म्हणून अर्थशास्त्राच्या दृष्टीने मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ असतं आणि ते खर्च करण्याची तयारी असते, अशा इच्छेचं मागणीत रूपांतर होतं. उदाहरण पाहू आता. एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल, म्हणजे टीव्ही खरेदी करायचा आहे, पण त्याच्यासाठी पुरेशी क्रय शक्ती उपलब्ध नसेल. क्रय शक्ती म्हणजे खरेदी शक्ती, पैसा. क्रय म्हणजे खरेदी शक्ती नसेल तर ती केवळ इच्छा असेल, मागणी नाही. टीव्ही खरेदी करायचा आहे ती इच्छा आहे, पण पैसे असले तरच ती मागणी होईल. म्हणजेच आता इच्छा आणि मागणीतला फरक पाहू आपण पुन्हा एकदा. इच्छा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असायला हवी अशी उत्कंठा आपल्या मनात निर्माण होते. आणि मागणी म्हणजे काय तर आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या मनाची तयारी पण पाहिजे आणि त्याच्यासाठी पैसे पण पाहिजे. तसेच इच्छा कोणासमोर मांडायची असेल तर त्याला काही किंमत सांगितली जात नाही की मला एवढ्या किमतीची इच्छा आहे. पण मागणी जर सांगायची असेल तर वही 30 रुपयाची आणली, 50 रुपयाची आणली, पेन 10 रुपयाचा आणला असं सांगता येतं. म्हणजे मागणीमध्ये किमतीचा संदर्भ येतो, इच्छेमध्ये किमतीचा संदर्भ येत नाही. तसंच आपल्याला इच्छा व्यक्त करायची तर काळ, वेळ याच्याकडे लक्ष दिलं जात नाही की इच्छा केव्हाही कुठेही कशीही व्यक्त करू शकतो. पण मागणीचं तसं नाहीये. मागणी व्यक्त करायची असेल तर त्यात काळाचा उल्लेख येतो, वेळेचा उल्लेख येतो, किमतीचा उल्लेख येतो. म्हणजेच काय की आज बाजारात तुम्ही 30 रुपयाला वही खरेदी केली म्हणजे काळ आला, आज 30 रुपये किंमत आली आणि एक वही खरेदी केली म्हणजे किती वस्तू खरेदी केल्या याचाही संबंध येतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं
की इच्छा ही मागणीची सुरुवात आहे, शेवट नाही. इच्छा मागणीची सुरुवात आहे, पण मागणीमुळे इच्छेचा अंत होतो. म्हणजे मागणीमुळे इच्छा संपून जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे इच्छा मागणीची सुरुवात, तर मागणीमुळे इच्छेचा शेवटच होऊन जातो. अशा प्रकारे संकल्पना विचारात घ्यायची आहे. आता थोडक्यात पाहूया. लाल अक्षरामध्ये लिहिलेलं सर्वात महत्वाचं की मागणी म्हणजे काय, तर सर्वात प्रथम इच्छा असली पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करण्याची मनात इच्छा असली पाहिजे. नंतर खरेदी करण्याची तयारी पण असली पाहिजे. उदाहरणार्थ एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला 4 व्हीलर खरेदी करायची इच्छा पण आहे, खरेदीची क्षमता पण आहे, पैसे पण आहेत, पण त्याची तयारीच नाहीये खरेदी करण्याची. नंतर आणखी काय पाहिजे, तर खरेदीची क्षमता पाहिजे. खरेदी करण्यासाठी पैसे लागतात, क्रय शक्ती असावी लागते, खरेदी शक्ती असावी लागते. म्हणजे इच्छा आहे, खरेदी करायची तयारी आहे, पण त्या गरीब व्यक्तीकडे पैसेच नाही, मग तो कसे खरेदी करणार. म्हणून मागणी कशाला म्हणायचं, तर इच्छा, खरेदी करण्याची तयारी आणि खरेदी क्षमता या 3 बाबी एकत्र आल्या तरच त्याला मागणी म्हणता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे, IMP म्हणून करून ठेवा. थोडक्यात सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. आलं लक्षात. इच्छा आणि मागणीमध्ये फरक आहे. मग आपल्या मनात काय काय इच्छा निर्माण होतात त्या पूर्ण करू शकत नाही आपण, म्हणून सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या मागणी होऊ शकत नाहीत. परंतु सगळ्यात महत्वाचं वाक्य, मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा. मागणी कशाला म्हणायचं, इच्छा आहे पण ती परिणामकारक. परिणामकारक याचा अर्थ काय, तर खरेदी करण्याची तयारी पण आहे आणि खरेदीची क्षमता पण आहे, अशी परिणामकारक इच्छा, त्याला म्हणायचं मागणी. यानंतर पाहूया आता मागणीची व्याख्या प्राध्यापक बेनहॅम यांच्या मते, आणि ही पाठ करायची आहे, IMP म्हणून लक्षात ठेवा. ही व्याख्या सगळी महत्वाची आहे. बेनहॅम काय म्हणतात पाहूया. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. पहा, यामध्ये काय काय बाबी सांगितलेल्या आहेत ते आपण मागे उल्लेख केलाय, ते उदाहरण पुढे चालवणार आहोत. विशिष्ट वेळी, आज तुम्ही काय केलं, आज दुकानात गेलात, 30 रुपयाची वही खरेदी केलेली आहे, म्हणजे तो विशिष्ट वेळ, वेळ कोणती, आज. विशिष्ट किमतीला, तुम्ही वही किती रुपयाला खरेदी केली, 30 रुपयाला. आणि विशिष्ट वस्तूची, म्हणजे तू वस्तू कोणती खरेदी केली, वही, आणि खरेदी केलेली नगसंख्या, किती वस्तू खरेदी केल्या, तर 1, म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. लक्षात आलंय. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या, नगसंख्या म्हणजे किती वस्तू खरेदी केल्या, किती नग खरेदी केले, त्याला वस्तूची मागणी म्हणायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये ही व्याख्या पाठ करून मला म्हणून दाखवायची आहे. यानंतर पाहूया मागणीची वैशिष्ट्ये. आपण व्याख्येवरूनच मागणीची वैशिष्ट्ये विचारात घेऊया. पहिलं वैशिष्ट्य, मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष शब्दाचा अर्थ आहे बदलती. मागणी बदलणारी असते, व्यक्तीनुसार, वेळेनुसार, काळानुसार ही बदलती संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीची मागणी वेगळी असेल, काळ वेगळा असेल, वस्तूची किंमत वेगळी असेल, म्हणून बदलती संकल्पना आहे. नंतर दुसरं वैशिष्ट्य, मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. म्हणजे केव्हा खरेदी केली आणि किती किमतीला खरेदी केली या गोष्टी आवश्यक आहेत. मागणीची ही 2 वैशिष्ट्ये महत्वाची आहेत, लक्षात ठेवा. उदाहरण लक्षात ठेवा की 30 रुपयाची वही तुम्ही आज खरेदी केली. आज म्हणजे तिथे काळ आला, वेळ आली म्हणजे काळ, वेळ. नंतर किती वया खरेदी केल्या, तर 1 म्हणजे नगसंख्या आली, आणि किती रुपयाला खरेदी केली, तर 30 रुपये म्हणजे किमतीचाही संदर्भ आलेला आहे, याला म्हणायचं मागणी. आता पाहूया आपण मागणी पत्रक. पत्रक म्हणजे कोष्टक. मागणी पत्रक, कोष्टक तयार करता येतं, शेड्यूल तयार करता येतं मागणीचं. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्यास मागणी पत्रक म्हणतात. मागणी पत्रक किंवा कोष्टक किंवा त्याला सारणी असं पण म्हणतात, ती तयार करता येते. कशी, तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे आणि त्या किमतीला त्या वस्तूची मागणी किती आहे, म्हणजे हा कार्यात्मक जो संबंध आहे तो सारणीमध्ये किंवा तक्त्यात दाखवला जातो, त्याला मागणी पत्रक म्हणतात.
मागणी पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक असते. म्हणजे मागणी पत्रकाचे दोन प्रकार. पहिला आहे वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरा आहे बाजार मागणी पत्रक. आता पहा, वैयक्तिक याचा अर्थ एका व्यक्तीचं आणि बाजार मागणी पत्रक याचा अर्थ अनेक व्यक्तींचं. हे लक्षात ठेवा. आता आपण मागणी पत्रकाचा सविस्तर अभ्यास करू. त्यातला पहिला प्रकार आहे वैयक्तिक मागणी वक्र. पर्सनल म्हणजे एका व्यक्तीचा. जसं तुम्ही बाजारात गेलात, दुकानात आज 30 रुपयाची एक वही खरेदी केली, अशा प्रकारे किंवा आणखी काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचा तक्ता बनवता येईल. त्याला म्हणायचंय वैयक्तिक मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. इथे शब्द पहा, एका ग्राहकाने किंवा एका उपभोक्त्याने विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक. हे पण फरक स्पष्ट करण्यामध्ये येतं. वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक किंवा संकल्पना लिहायला सुद्धा येऊ शकतात. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास वैयक्तिक मागणी पत्रक म्हणतात. म्हणजे विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक म्हणजे एक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलं जातं त्याला वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. आता आपण इथे उदाहरण पाहूया. खाली दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकात याचे स्पष्टीकरण देता येईल. आपण वैयक्तिक मागणी पत्रक इथे मांडणी केले 2 रकान्यामध्ये. पहिल्या रकान्यात घेतले क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये घेतली आहे आणि क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये, म्हणजे वस्तूची किंमत आणि इथे किलोमध्ये वस्तूची मागणी. ही वस्तूची किंमत 10 रुपये होती तेव्हा XYZ वस्तूची मागणी 1 किलोची होती. 8 रुपये किंमत झाली तर काय होणार आहे, किंमत इकडे कमी झाली, वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढली, 2 किलोची मागणी. 6 रुपये किंमत झाली, 3 किलोची मागणी. 4 रुपये किंमत झाली, 4 किलोची मागणी. 2 रुपये किंमत झाली, 5 किलोची मागणी. तुम्हाला माहितीये ना, बाजारामध्ये गेल्यानंतर व्यक्ती खरेदी करताना विचार काय करतो, वस्तूची किंमत कमी झाली की ज्यादा खरेदी करतो आणि वस्तूची किंमत वाढली की कमी खरेदी करतो. तो मागणीचा नियमच आहे. हाच व्यक्तीचा आहे पर्सनल एका व्यक्तीचं मागणी पत्रक की वस्तूची किंमत कमी कमी होत गेली तर वस्तूची मागणी वाढत वाढत गेली. आणि उलट जाऊ आपण 2 पासून 10 कडे, वस्तूची किंमत वाढत वाढत गेली अशी तर काय होणार आहे, वस्तूची मागणी कमी कमी, वस्तूची किंमत वाढत गेलेली आहे तर वस्तूची मागणी सुद्धा कमी कमी होत जाणार आहे. किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हे या पत्रकावरून आपल्या लक्षात येत आहे. म्हणजेच काय, तर मागणी वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये वस्तूची किंमत दर्शवली जाते, त्याप्रमाणे वस्तूची किती किलो मागणी आहे, वस्तूची किंमत 10 पासून 2 पर्यंत कमी होत गेली तर वस्तूची मागणी 1 पासून 5 किलो पर्यंत वाढत गेली. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत 2 पासून 10 पर्यंत वाढत गेली, त्याचप्रमाणे वस्तूची मागणी 5 पासून 1 किलो कमी होत गेली. हे आपण वैयक्तिक मागणी पत्रकात दर्शवलेलं आहे. एका व्यक्तीचं हे मागणी पत्रक आहे. आता आपल्याला या मागणी पत्रकामध्ये काय संबंध आहे किंमत आणि मागणीमध्ये ते पाहू. किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध. व्यस्त म्हणजे उलटा. उलटा कशा अर्थाने आहे, तर वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते. म्हणजे उलटा संबंध आहे किंमत आणि. वरील तक्त्यात एका उपभोक्त्याची क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शवलेली आहे. मग तक्त्यामध्ये काय, तर एक व्यक्ती आहे, त्याने क्ष वस्तूची खरेदी किंमत जशी बदलली त्याप्रमाणे कमी जास्त केली. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते. अधिक किंमत म्हणजे जास्त किंमत असली तर कमी मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किंमत असली की अधिक वस्तू खरेदी केली जाते. उदाहरणार्थ बाजारामध्ये गेलात,
बाजारामध्ये मेथीची जुडी आहे 10 रुपयाला. जर ती तुम्हाला 5 रुपयाला मिळाली तर तुम्ही ती 10 रुपयामध्ये 2 घ्याल का? तर वस्तूची किंमत कमी झालेली आहे, मग तुम्ही 2 घेतल्या. आणि जर मेथीची जुडी 15ला झाली, 20ला झाली, तर तुम्ही काय कराल? तर एकच जुडी घ्याल. अशा प्रकारे मागणीचा हा नियम आहे. उपभोक्ता अशा प्रकारे किंमत असं वर्तन करतो, म्हणून किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध दिसतो. यावरून किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे. व्यस्त म्हणजे उलटा, क्रॉस मध्ये. आता मागील तक्त्यावरून आपण आता वैयक्तिक मागणी वक्र काढणार आहोत. या मागणी वक्रामध्ये एका व्यक्तीची मागणी दर्शवलेली आहे. या चित्रामध्ये पहा, एक स्त्री काही वस्तू खरेदी करत आहे. तक्त्यामध्ये अ आणि क्ष अक्षावर आपण दाखवल्याप्रमाणे क्ष वस्तूची मागणी घेतली. मागणी नेहमी क्ष अक्षावरच घ्यायची आणि य अक्षावर घेतलेली आहे वस्तूची किंमत. किंमत आपण 2, 4, 6, 8, 10 नोंद करून घेतले बिंदू. आकृती काढताना तुमच्या वहीचे पानं असे असतात ना, त्याच्यावरच घ्यायचे अशा आडवे. आणि क्ष वस्तूची मागणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशी नोंद केली. या ओळींच्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर तुम्ही आकृती काढताना इथे घ्यायचा, आलेख पेपर वापरायचा नाही. आणि मग दिलेले बिंदू जोडायचे की जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये होती तेव्हा 1 किलोची मागणी, 8 रुपये किंमत झाली 2 किलोची मागणी, 6 किंमत झाली त्यावेळेला 3 किलोची मागणी, नंतर 4 किंमत झाली 4 किलोची मागणी, बिंदू नोंद करत जायचे. 2 रुपये किंमत झाली त्यावेळेला 5 किलोची मागणी. आणि मग हे सगळे बिंदू जोडायचे असे आडवे, व डावीकडून उजवीकडे खाली येणार त्याला, आणि नाव द्यायचं म नाव द्यायचं त्याला. हा झाला मागणीचा वक्र, वैयक्तिक मागणीचा वक्र. म आणि म हा वैयक्तिक मागणीचा वक्र तयार होतो. तो डावीकडून उजवीकडे खाली खाली घसरत जातो. हे डावीकडून उजवीकडे खाली घसरत जातो. आणि हा काय दर्शवतो? तर किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो. या प्रकारे तुम्ही आकृती वहीमध्ये काढायची आहे. हा म मागणीचा वक्र, हा झाला वैयक्तिक मागणीचा वक्र. यानंतर दुसरा प्रकार पाहू मागणी पत्रकाचा, बाजार मागणी पत्रक. बाजार मागणी पत्रक याचा अर्थ एक व्यक्ती नाही येते, बाजारात एकच व्यक्ती नसते, अनेक व्यक्ती असतात, त्या सगळ्यांची मिळून बाजार मागणी निर्माण होते. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. सर्व म्हटलंय, मागच्या मध्ये एक का म्हटलं होतं, इथे सर्व उपभोक्ते आहेत. सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट वेळ, वेगवेगळ्या किमती आणि बाजारातले सगळे लोक खरेदी करणारे उपभोक्ते ते किती वस्तू खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शवलं जातं त्याला बाजार मागणी पत्रक म्हणतात. हे पत्रक सर्व ग्राहकांनी विविध किमतींना केलेल्या मागणीच्या रकान्याची आडवी बेरीज करून प्राप्त करता येते. आणि ग्राहकांनी किती मागणी केलेली आहे ती आडवी बेरीज करून आपल्याला समजेल. पुढे अभ्यासणार आहोत तक्ता. यावरून पण काय लक्षात येतं? किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आहे असेही यावरून दिसून येते. म्हणजे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त किंवा उलटा संबंध आहे हे इथे पण दिसून येणार आहे. आता आपण बाजार मागणी पत्रक किंवा कोष्टक अभ्यासूया. पहा, बाजार मागणी पत्रक किंवा कोष्टक यामध्ये रकाने कसे दिलेत? पहिला रकाना आहे क्ष वस्तूची किंमत, ती रुपयामध्ये दर्शवली. आता दुसरा रकाना आहे क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये. पण आता इथे एकच व्यक्ती आहे का? तर 3 घेतलेत अभ्यासासाठी. ग्राहक अ, ग्राहक ब आणि ग्राहक क. हा, तुमचा आवाज लई वेगळा येऊ राहिला, खरखर येऊ राहिला थोडं थोडं. बर, ते नेट प्रॉब्लेम येतोय काहीतरी. आता येतोय का व्यवस्थित? नाही. कुणाचं तरी माईक चालू आहे वाटतं. हा ठीक आहे. पहा, बाजार मागणी पत्रकामध्ये क्ष वस्तूची किंमत, क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहे.
आणि मग तिसऱ्या रकान्यामध्ये बाजार मागणी किलोमध्ये अ ब क ची एकूण किती आहे त्याची बेरीज केली. आता पहा, क्ष वस्तूची किंमत 10 रुपये होती, तेव्हा अ ग्राहकाने काय केलं, 5 किलो खरेदी केली. ब ग्राहकाने 10 किलो खरेदी केली. क ग्राहकाने 15 किलो खरेदी केली. मग एकूण किती झाली? 15, 10 आणि 5 एकूण झाली 30 किलोची मागणी, ही बाजार मागणी. नंतर क्ष वस्तूची किंमत 8 रुपये किलो झाली. अ व्यक्तीने 10 किलो खरेदी केली. ब व्यक्तीने 15 आणि क व्यक्तीने 20. टोटल झालेली आहे 45 किलो. 10, 15 आणि 20 मिळून 45 किलो झाले. वस्तूची किंमत 6 रुपये झाली. अ ग्राहकाने 15 किलोची खरेदी केली. ब ने 20 किलोची आणि क ने 25 किलोची. त्यावेळेला एकूण 25, 20 आणि 15 मिळून झाले 60 किलो बाजार मागणी. वस्तूची किंमत 4 रुपये इतकी कमी झाली. अ ग्राहकाने 20 किलोची खरेदी केली. ब ग्राहकाने 25 किलो आणि क ने 30 किलो. एकूण 20, 25 आणि 30 एकत्र केले 75 किलोची बाजार मागणी. वस्तूची किंमत आणखी कमी झाली 2 रुपये. अ ग्राहकाने 25 किलो, ब ग्राहकाने 30 किलो आणि क ग्राहकाने 35 किलो. तर एकूण झाली 90 किलोची बाजार मागणी. इथे पण किंमत कमी कमी होत गेलेली आहे, तर मागणी वाढत गेली आणि किंमत वाढत गेली तर मागणी कमी होत गेली, असा व्यस्त संबंध इथेही दिसून येत आहे. वरील तक्त्यात वेगवेगळ्या अ ब क उपभोक्त्यांची क्ष वस्तूंची विविध किमतीला केलेली खरेदी दर्शवलेली आहे. म्हणजे अ ब क 3 व्यक्ती आहेत आणि त्यांनी किंमत जशी जशी बदलली तसतशा किमतीला खरेदी केली. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते. म्हणजे किंमत जास्त असली की खरेदी कमी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. किंमत कमी असली की जास्त मागणी केली जाते. अशा प्रकारे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे आणि म्हणूनच किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त किंवा उलटा संबंध आहे. आता आपण त्याच तक्त्यावरून बाजार मागणी पत्रक काढूया. इथे अ आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची किलोमध्ये, अ आणि अ अक्षावर किंमत घ्यायची रुपयामध्ये आणि बाजार मागणीचे दिलेले बिंदू जोडले की म हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा बाजार मागणी वक्र तयार होतो. वैयक्तिकचा जसा मागणी वक्र तयार होतो तसाच हा आहे. इथे चित्रामध्ये पहा, अनेक व्यक्ती खरेदीसाठी आलेल्या आहेत. या सगळ्यांनी मिळून जेवढी मागणी केलेली आहे संबंधित वस्तूची ती त्या मागणी पत्रकामध्ये दर्शवलेली आहे. अशा प्रकारे बाजार मागणी वक्र आणि वैयक्तिक मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत जातो, कारण वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. असे दोन्हीही वक्र काढायचे आहेत आणि दोन्हीमध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी बोर्ड परीक्षेला प्रश्न येतो. आता आपण अभ्यासणार आहोत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. आत्ताच आपण उल्लेख केला की मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो. मग तो का येतो, त्याला काय कारण आहेत ती पाहूया. 5 कारण आहेत. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. 2. उत्पन्न परिणाम, त्यालाच वास्तव उत्पन्न असं म्हणतात. 3. पर्यायता परिणाम. 4. विविध उपयोगी वस्तू आणि 5. नवीन उपभोक्ते. कारणांचा आपण सविस्तर विचार करूया. पहिलं कारण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण अभ्यासलेला आहे की मनुष्याजवळ एखाद्या वस्तूचा साठा वाढत गेला की त्याचं समाधान कमी कमी होत जातं. एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते, हा नियम आहे. म्हणून काय होतंय तर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगसंख्येची मागणी करतो. किंमत कमी झाली की मग तो जास्त नगसंख्या करतो आणि किंमत जर वाढली तर कमी नगसंख्येची मागणी करतो. हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे. त्यामुळे वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो. दुसरं कारण सांगितलंय उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न. जेव्हा किंमत घटते म्हणजे किंमत कमी होते तेव्हा उपभोक्त्याची खरेदी शक्ती किंवा वास्तव उत्पन्न वाढते.
म्हणजे त्याची खरेदीची क्षमता वाढते. 10 रुपयाचा पेन 8 रुपयाला झाला तर तुमच्याकडे 2 रुपये जादा वाढतात. म्हणजे वास्तव उत्पन्न वाढते, खरेदी शक्ती वाढली. त्यामुळे ते सर्वसाधारण वस्तूंची जास्त प्रमाणात मागणी करू शकतात आणि उरलेले 2 रुपयात आणखी मागणी करता येऊ शकते. यालाच उत्पन्न परिणाम असे म्हणतात, की किंमत घटल्यामुळे उपभोक्त्याची खरेदी शक्ती किंवा वास्तव उत्पन्न वाढतं, म्हणून मागणीचा वक्र तसा तयार होतो. 3. पर्यायता परिणाम. पर्याय याचा अर्थ चहा पावडर नसेल तर त्यावेळेला कॉफी पावडर वापरता येते, साखर नसेल तर गुळ वापरता येतो, त्याला पर्यायी वस्तू म्हणायचं. हा पर्यायता परिणाम दिसून येतो. पर्यायी वस्तूबाबत असे दिसून येते की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूची जास्त मागणी करतो. उदाहरणार्थ साखरेची किंमत जर वाढली तर उपभोक्ता विचार करेल त्याऐवजी आपण गुळ खरेदी करूया, म्हणजे पर्यायी वस्तूची मागणी करतो. आणि ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्यांची मागणी कमी करतो. साखरेची किंमत वाढली तर साखरेची मागणी कमी करायची आणि गुळाची मागणी वाढवायची. यावरून असे दिसून येते की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असतो, म्हणजे उलटा संबंध, म्हणून मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत येतो. चौथं कारण आहे विविध उपयोगी वस्तू. जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागवण्यासाठी वापरली जाते अशा वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे काही वस्तू अशा असतात की त्यापासून अनेक गरजा भागवता येतात. उदाहरण घेऊया आपण, की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट आहे, लाईटच्या सहाय्याने अनेक गरजा भागवता येतात. प्रकाश योजना करता येईल, फ्रीज चालतात, घरातली यंत्र चालतात, वगैरे वगैरे. मग जर विजेची किंमत कमी झाली तर तिचा वापर वाढतो. दुधाची किंमत जर कमी झाली तर दूध आणखी घेऊन त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतील. म्हणून त्या वस्तूपासून अनेक उपयोग आहेत. अनेक उपयोगी वस्तू जर असेल, विविध उपयोगी वस्तू असेल तर वस्तूची किंमत कमी झाली की त्याची मागणी वाढते. या उलट अशा वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि त्याची जर किंमत वाढली तर मागणी कमी होईल. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटीचे बिल जर वाढायला लागलं तर आपण लाईटची बचत करतो, जास्त किंमत होणार नाही असा विचार करतो, म्हणजे मागणी कमी करतो आपण. 5वं कारण सांगितलंय नवीन उपभोक्ते. जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. वस्तूची किंमत, मोबाईलच्या किमती कमी व्हायला लागल्या की मोबाईल न घेणारे पण विचार करतात चला मोबाईल घेऊया, म्हणजे नवीन नवीन ग्राहक निर्माण होतात ज्यांना या वस्तू खरेदी करणे परवडते. मग त्यांना परवडायला लागतं वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे. अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्याने वस्तूंच्या एकूण मागणीत वाढ होते. नवीन उपभोक्त्यांना परवडतं, वस्तूची किंमत कमी झाली की त्यांना खरेदी करता येतं, म्हणून त्या वस्तूची मागणी वाढते आणि मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत येतो. इथपर्यंत आपण आज अभ्यास थांबवूया. पुढच्या लेक्चरला मागणीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. समजलंय का? हो मॅडम. हो. हा, आणि दररोजचा दररोज अभ्यास करून ठेवा म्हणजे तुम्हाला अधिक फायदा होईल त्याचा. ओके, बाय बाय, भेटूया उद्या. हॅव अ नाईस मॅडम. डे.